असं एंट्री केल्यावरती इथे काल आम्ही पार्टी करत होतो. पाऊस आहे इथे आज, काय माहिती कधी थांबेल. ओ अचानक आ गई बार बार कोणता शिरोडा. आमची मिनमा बघा रेडी झाली आहे गाईस. काय आहे का भाऊ तू मुका? कहाँ चले सैतान के संग मँगलोर चले. मँगलोर असं वाटेल तुम्हाला मी व्हिडिओ काढतोय असं नाही. शार्दुल दादा मॅन फ्रॉम डिप्लोमा, विराज भाई आपला कंटेंट क्रिएटरचा बॅकबोन, मॅन फ्रॉम माझगाव, विशाल दादा फ्रॉम डिग्री. ओके बघा झालं, स्वतःने इंट्रोड्यूस केलं गाईज. आणि ही आमची मॅडम भाईची, आणि या काकी आमच्या टी सी आहेत, त्यांनी धरलं यांना हे तिकीट. आणि ज्यांनी टांग दिली आम्हाला, प्रेम तुझं हॉल तिकीट आम्ही बघितलं, त्यांचे खडे घेतलेत आम्ही, त्यांच्या नावाचे खडे घेतलेत, त्यांना विसर्जन करू तिकडे. आणि प्रसाद भाई, संकेतला बाकीचा फक ऑफ गाईज. आम्ही प्लॅन करत राहू, नाही आले तरी आम्ही जात राहू. हां आता कशाला मिस करशील तू? खडे घेतले दगड दाखव. आणि मित्रांनो, नाही म्हणता शेवटी आमची ट्रिपची प्लॅनिंग झालेली आहे. भले मी एक 40,000चा नुकसान करून चाललो आहे माझे इव्हेंट वगैरे सोडून भाईच्या बड्डेसाठी, पण काय माहिती त्याला. माझा बड्डे 1 जूनला असतो, बड्डे नाही. बघूया भावाला. अरे का बिर्याणी. सो गाईज वी आर एन्जॉईंग नाव. जमतं ना तुला? पिकनिक मी प्लॅन केली आणि मला होतात व्यवस्थित. तुला बोलले आपण किती वेळात पोहोचणार? पिंपल रॅप मस्त आहे. दादाची फास्ट राईड बघितली नाही. क्या है लोग आम्हाला कैसे लेके जाऊं? अभी तक तो हम लोग रत्नागिरी पहुंचे, 4 घंटा ट्रेन लेट है गाइस. हम लोग का प्लान चेंज है. हम लोग नाही दादा, गाडी बाई की त्याच्यापेक्षा पण दादा. रत्नागिरी में, और आणि इथून आम्ही आता ही गाडी नेणार आहे बँगलोरला. हे बघा तो हॉटेलवर आलेला तो नयन काका. निघालो आता रत्नागिरीवरून आम्ही 9 वाजता. बघूया किती वाजेपर्यंत पोहोचतो बँगलोर. गाईस सावंतवाडीला आलं आणि इकडे बघा आमची पोरं कशी तयार करते. आम्हाला लगेच निघायचं आहे मँगलोरला, म्हणून थोडं पण टाईम वेस्ट न करता आपल्या भाऊच्या हॉटेलवरती आलो आम्ही. बाई आपला ॲड्रेस सांग ना इथला काय आहे? शिरोडा बीच सावंतवाडी. मोका आहे का भाऊ तू? मोका कडक रे भाई. थँक्यू भाई, थँक्यू. असं पाहिजे, वेळ वाया न घालवता लगेच रेडी व्हायचं. दिसतोय भाई, दिसतोय.
सो गुड मॉर्निंग गाईज. आपला छोटू येतोय बीच बघायला. कोणता बीचचं नाव काय आहे? शिरोडा बीच. कोणता? शिरोडा बीच. शिरोडा बीच सावंतवाडीमध्ये. तोपर्यंत आपली सगळी पलटण रेडी होते. बाबू हळू घे, रस्ता बघ कसा आहे. हळू घे, हळू घे. पुढचा ब्रेक नको मारू. सो गाईज फायनली सावंतवाडीला बाय बोलून आता निघालोय आम्ही मँगलोरच्या दिशेने. आणि आमचा आजचा प्रवास आहे सावंतवाडी टू मँगलोर. टोटल 400 किलोमीटरचा. आणि आपण काय करणार आणि त्याच्यामध्ये आम्ही जाणार आहे फर्स्ट गोकर्णाला. आणि तिथे तोंड दाखवून निघणार आहे आम्ही मुर्डेश्वरला. येस. आणि त्यानंतर थेट निघणार आहे आम्ही मँगलोरला. सो आत्ताचे पहिले ड्रायव्हर आहेत आमचे शार्दूल दादा. आणि क्लीनर आहेत विशाल दादा. क्लीनर दादा विशाल. आणि ते बॉस लोक सगळे पाठी बसले. काय बोलला तो परत? आणि नका दुखली आमचे शार्दूल दादाची की आम्ही ड्रायव्हर. आणि जो ज्या फॅशन शो साठी चाललोय आम्ही तिकडे मँगलोरला, त्यांच्या मॅम आमच्या पाठी बसले. हाय हाय शुट्टू मॅम. मला वाटत असेल हे सगळं सामान आमचं आहे. नाही, हे त्यांचं सगळं मेकअपचं त्यांचंच आहे. म्हणून आम्ही त्यांना पाठी बसवलं. मेकअपचं सामान आहे. त्यांना कसं बोलता येत नाही आमच्यात, कसं आमच्यात वावरता येत नाही. त्यांना असं मेसेज करताना असं कोपऱ्यात जावं लागतं. निसर्गाची मदत करताना आमचा विराज दादा. झाडं लावा, झाडं जगवा च्या मोहीममध्ये भाग घेतलेला हा स्वतः झाड. आणि भाई जॉबला कल्टी देऊन आलेला. टेम्पल कोणते आहेत आम्ही विचारतो विकी भाईला. विकी भाई सांगणार आहे सर्व राज. आज आहे बंड्याचा वाढदिवस. हे नको दाखवा. वाढदिवशी इथे येऊन बस. Happy birthday Viraj bhai. Guys, we came for celebrate Viraj bhai birthday at Mangalore. See, this is full beach view, but in tomorrow we will show you this is place where we came for celebrate our birthday boys. Viraj, start. वो अचानक आ गई यूं नजर के सामने जैसे निकल आया घटा से चाँद. वाह वाह. चेहरे पे जुल्फे बिखरी हुई थी दिन में रात हो गई. हो हो एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई. फिर क्या हुआ ये ना पूछो, कुछ ऐसी बात हो गई. खूबसूरत बात ये चार पल का साथ ये सारी उम्र मुझ
मुझको रहेगा याद। मैं अकेला था मगर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई। टिंग टिंग भी इसमें हसीना से यूं मुलाकात हो गई। End of flashback. तो गाईज नेक्स्ट स्टॉप माहिती नाही. आमची मिनमा बघा रेडी झाली आहे गाईज. रात्री आम्ही लेट आल्यामुळे दाखवलं नाही तुम्हाला काही. ते बघा हा फार्म हाऊस होता आमचा कालचा. आमचा एंट्री केल्यावरती इथे काल आम्ही पार्टी करत होतो. विराजबाईचा बड्डे वगैरे केला. तो आता आम्ही चाललोय दुसऱ्या फार्म हाऊसवरती. मँगलोरमध्येच आहे तो फार्म हाऊस. एक्सप्लोअर करूया काही मजा करूया. पाऊस आहे इथे आज, काय माहिती कधी थांबेल. लेट्स सी.